नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका जीएनएम नर्सिंग कोर्स 2025-26 साठी इथं वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. ओके. इथं फक्त महिला प्रवर्गाने इथं चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे इथं ॲडमिशन घेण्यासाठी बीएमसी जीएनएम नर्सिंग ॲडमिशन 2025 साठी मित्रांनो. ओके. याच्यामध्ये जे असणार आहे 350 स्टुडंटसाठी जे ॲडमिशन असणार आहे. टोटल इथे 5 कॉलेज आहे वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी आपल्याला इथं भेटणार आहे. ओके. म्हणजे जसं हॉस्पिटल आहे 5 ठिकाणी आपल्याला तिथं काम करण्याची सुवर्ण संधी असणार आहे नर्सिंग कोर्स करण्यासाठी. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला पात्रता असणार आहे शैक्षणिक पात्रता 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकतात. तुम्हाला मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, किती तुम्हाला स्टायपंड किती भेटणार आहे, कोर्स किती वर्षाचा असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. ओके. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडी लावून फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो कोर्स असणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत असणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर रुण कपूर रुग्णालय जुहूमधून. ओके. याची नोटिफिकेशन आलेली आहे 15/7/2025 ला. याचे सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम 3 वर्ष फक्त महिला उमेदवारांकरता जाहीर असणार आहे. ओके. तर महिलांसाठी ते सुवर्ण संधी असणार आहे. दिनांक 1/8/2025 पासून खालील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिचार्य प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू होणारा सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाकरिता प्रशिक्षण घेऊन इच्छुक असणाऱ्या फक्त महिला उमेदवारांमधून मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर संगणकीय ऑनलाईन पद्धतीने विविध प्रपत्रामध्ये अर्ज मागण्यात येत आहे मित्रांनो. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचे आहे वेबसाईटवरून portal.mcgu.gov.in. ओके. याच्यामध्ये या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा या सदरामध्ये जीएमसी नर्सिंग ॲडमिशन शीर्षाखाली प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती वेळापत्रक त्याच्यानंतर दिनांक दिलेला आहे 15/7/2025 पासून ते 15/7/2025 ते 16/7/2025 पासून उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो. याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर इथं दिलेले ऑनलाईन अर्ज भरण्याचे दिनांक असणार आहे 17/7/2025 ते 27/7/2025 पर्यंत. याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते हॉस्पिटल असणार याच्यामध्ये आता डॉक्टर रुण कपूर रुग्णालय विलेपार्ले मुंबईमध्ये. ओके. त्याचा फोन नंबर दिलेला आहे. त्यानंतर श्री हरिलाल भगवती रुग्णालय बोरिवलीसाठी इथं याच्यासाठी पद असणार आहे. त्यानंतर राय रुग्णालय परळ मुंबईसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर नायर हॉस्पिटल धर्मा रुग्णालय AL नायर रोड त्यासाठी इथं पद असणार आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक रुग्णालय असणार सायन्स हॉस्पिटलसाठी तिथे इथं पद असणार आहे. त्याचा नंबर वगैरे दिलेला आहे फोन नंबर. ओके. या 5 हॉस्पिटलमध्ये आपल्याला निवड झाल्यावर आपल्याला इथं कोणत्याही ठिकाणी आपल्याला जीएमसी नर्सिंगचा कोर्स इथं करायला मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमासोबत सार्वजनिक आरोग्य परिचर्या प्रसूतीशास्त्र आंतरवसाहती 3 वर्ष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल मित्रांनो. आपल्याला 3 वर्ष हॉस्पिटलमध्ये अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. ओके. त्यासाठी त्या अभ्यासक्रमाची कालावधी असणार आहे. अभ्यासक्रमाचा विषय भारतीय परिचर्या परिषद, महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळ यांच्या ठराविकपेक्षा होणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये स्त्री उमेदवारांना रुग्णालयाशी संलग्न असलेल्या निवासस्थानामध्ये वसतिगृहामध्ये राहणे अनिवार्य आहे मित्रांनो. ओके. तुम्हाला इथंच राहावं लागणार आहे याच्यासाठी आणि तुम्हाला खाणं पिणं पण त्यांच्याकडून असणार आहे. त्याच्यामध्ये विद्यावेतन असताना आपल्याला दरमहा दिलेल्या अधिक आपल्याला 680 रुपये प्लस आपल्याला गणेश भत्ता असणार 300 रुपये. ओके. आणि धुलाई भत्ता त्यासाठी अधिक आपल्याला इथं वसतिगृहामध्ये निवासस्थान व मोफत जेवणाची व्यवस्था आपल्याला असणार आहे. ओके. जेवण पण तुम्हाला मोफत भेटणार आहे आणि आपल्याला राहण्याची व्यवस्था पण आपल्याला फ्रीमध्ये असणार आहे. ओके. त्याच्यानंतर अर्थ काय असणार इथे अप्लाय करण्यासाठी उमेदवारांचा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी पासवाली इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यामध्ये आपल्या संस्थेकडून प्राधान्यामध्ये आपल्याला जीवनशास्त्र, रसायनशास्त्र, भौगोलिक शास्त्र हे आपल्याला सब्जेक्ट पाहिजे. बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. ओके. या विषयामध्ये आपल्याला इथं झालेली पाहिजे आपल्याला PCB. ओके. कमीत कमी आपल्याला 40% पाहिजे 12वीमध्ये तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला वरीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर इथं महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कला शाखा व नंतर वाणिज्य शाखा या क्रमाने आपल्याला शाखेतील कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा 10+2 वाली इथं अप्लाय करतो 40%. ओके. उत्तीर्ण करणाऱ्या खुल्या गटातील उमेदवारांना
कमीत कमी 35% गुणाची अर्हता होणाऱ्या मागासवर्गीयांना असणार आहे. 40% कोणाला असणार, ओपन कॅटेगरी, 35% असणार मागासवर्गीयांना. ओके. यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या जागांतून आपल्याला सहाय्यकारी परिचारक प्रसविका अभ्यासक्रम, याच्यामध्ये आपल्याला सुधारित अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या महाराष्ट्र परिचार्य परिषद, महाराष्ट्र राज्य सुश्रुषा पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळ यांच्याकडून आपल्याला इथं महिलांना इथं उमेदवारांसाठी 5% आरक्षण राखीव जागा असतील मित्रांनो. ओके. मात्र असे उमेदवार अर्हता 10+2 धारण करत असावे व या अभ्यासक्रमाबाबत अन्य अटींची पूर्तता करीत असावी. तथापि या विविध केल्या प्रमाणात प्रशस्त प्रतिज्ञापत्रात सदर कार्यपेक्ष उमेदवारांना कोठेही नोकरीला नसतील अशा विद्यामेतर अनुश्रेय राहील मित्रांनो. ओके. या जागांकरिता जर असे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर आपल्याला इथं सदर जागेतील उर्वरित जागा मिळवण्यात येतील मित्रांनो. आता इथं अपंगांसाठी तर 5% जागा असतात आरक्षित राहणार आहे. या जागांवर उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गामध्ये निवड करण्यात येईल मित्रांनो. ओके. उमेदवारांना 10वी व 12वी इयत्ता पास आपल्याला झालेले पाहिजे. 10वी 12वी पास झालेले इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये काय दिलेले आता त्यांनी इथं मेन उमेदवार हा माध्यमिक शालांचे प्रमाणपत्र किंवा उच्च परीक्षा 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उच्च स्तरावर पास झालेले पाहिजे. मराठी विषयामध्ये आपल्याला 50 मार्क पाहिजे इथं 10वी 12वी मध्ये. ओके. इथं पदसंख्यात बदल होण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडून इथं असणार आहे. वयोमर्यादाबद्दल बोलायला लागेल याच्यामध्ये दिनांक इथे 31/7/2025 ला आपले एज काउंट होणार आहे. 17 वर्ष ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. उमेदवारांना जन्मदिनांक इथं बघू शकता 1/8/1990 पासून ते दिनांक 31/7/2008 पर्यंत प्रवेशात पात्र समजले जातील मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे समुपदेशन दिलेलं आहे. ओके. समुपदेशनसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने आपल्याला मूळ प्रमाणपत्र आपल्याला ऑनलाईन अर्जाची प्रत, अर्जाची शुल्क पावतीसह आपल्याला हजर राहावे लागणार आहे. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, त्याची चलन फीस भरायची आणि आपल्याला मूळ कागदपत्रे स्वतः घेऊन जायचे, झेरॉक्स कॉपी पण, ओरिजिनल डॉक्युमेंट पण. ओके. समुपदेशन परीक्षांचा पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात जाईल मित्रांनो. ओके. जे उमेदवार इथं पात्र होतील त्यांची यादी इथं महानगरपालिकेच्या वेबसाईटवर इथं अपलोड करण्यात येईल. ओके. समुपदेशनासाठी हजर राहण्याकरिता उमेदवारांना कुठलाही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. समुपदेशन इथं आपल्याला असणार आहे वैद्यकीय महाविद्यालय, कपूर रुग्णालय, जुहू मध्ये असणार आहे मित्रांनो. मुंबई पासून तिथे घेण्यात येईल मित्रांनो. ओके. सेवांची अटी असणार याच्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वर्तणूक व शिस्त विषयक नियम व विद्यार्थी पारिचारिकींसाठी घालून दिलेले नियम अधिनियमांचे बंधन राहील. उमेदवारांना एकदा प्रवेश घेतल्यावर त्यांना मध्येच अभ्यासक्रम सोडता येणार नाही, अन्यथा तुम्हाला 11,822 रुपये इतका दंड आकारण्यात येईल मित्रांनो. ओके. विद्यार्थ्यांना इथं परिचारिका प्रवेशासाठी एकूण संख्या असणार 350 पद असणार आहे आणि त्या शासन आरक्षणासाठी तक्ता दिलेला आहे, म्हणजे प्रवर्ग दिलेला आहे कोणत्या कॅटेगरीला किती पद असणार आहे आपण बघू शकतो. ओके. अशा पद्धतीने याच्यामध्ये आता दिलेले आहे शासन निर्देशनानुसार जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता मागासवर्गातील उमेदवारांची विभक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास वर्ग प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बलदृष्ट्या EWS वाले इथं आपल्याला उन्नत प्रगत गटामध्ये समाविष्ट होत नाही असा उल्लेख असलेले सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अगदी अलीकडील प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल आपल्याला सादर करावं लागेल बाकीच्यांना. ओके. याच्यामध्ये आता काय असणार आहे, विजा भजब भजक भजड या प्रवर्गांसाठी विविध केलेले आरक्षण त्याच्यानंतर इथं परिवर्तनीय राहतील मित्रांनो. जर मागासवर्गीय कोणत्याही प्रवर्गातील राखीव जागा रिक्त राहिल्यास त्या उर्वरित मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांमधून गुणवत्तेच्या नुसार भरण्यात येईल मित्रांनो. ऑनलाईन अर्जाची इथं किंमत असणारे शुल्क असणारे 616 रुपये प्लस 18% GST, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 727 रुपये आपल्याला इथं भरायचे आहे मित्रांनो. आणि सर्व करता इथं CGST असणार 9%. ओके. याच्यामध्ये आपल्याला मागासवर्गीय असणार आहे 411 रुपये 18% GST, म्हणजे आपल्याला इथं असणार आहे 485 रुपये. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फी भरायची आहे. त्याच्या सूचनेचे वेळापत्रक काटेकोरपणे पालन करायचे आहे. सादर केलेल्या करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. ओके. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो अभ्यासासाठी. ओके. त्यानंतर मित्रांनो दिलेला आहे त्यांनी विशेष नोंद दिलेली आहे.
की जसं की आता इथे दिलं सांगण्यात आलेलं आहे, भारतीय परिचार्य परिषद, महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैदिक शिक्षण मंडळाच्या ठरावानुसार महाराष्ट्र स्टेट बोर्ड नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन ठरावानुसार सदर पदविका अभ्यासक्रम, प्रशिक्षण कालावधी तसेच अभ्यासक्रमातील विषय बदलण्याची शक्यता आहे. याची नोंद घ्यावी. जर एखाद्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, त्या अनुचित माध्यमातून अवलंब केल्यास त्या व्यक्तींची व्यवस्था केल्याने आढळल्यास त्याची निवडीतून अपात्र करण्यात येईल मित्रांनो, ओके, ठरवण्यात येईल. अशा पद्धतीचं हा इथे नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं आहे, ते वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. आपल्याला शेवटची दिनांक असणार आहे 27/7/2025 पर्यंत. ओके. त्याची इथे वेबसाईट लिंक दिलेली आहे. जी लिंक तुम्हाला मी बायोमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. तिथे जाऊन अप्लाय करून घ्यायची. याची पीडीएफ फाईल डाउनलोड करायची. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके. त्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर मला Instagram आयडी, Facebook आयडीला मेसेज करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करून टाका जेणेकरून तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी करत असतो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया निश्चित. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.